नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि धक्कादायक निकाल असा महाराष्ट्रामध्ये लागला आहे। महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे। खास करून मराठवाड्यात जो काही निकाल लागला आहे तो अत्यंत धक्कादायक लागला। महायुतीला केवळ मराठवाड्यात एक जागा प्राप्त करता आली आहे, ती म्हणजे संभाजीनगर येथील। प्रामुख्याने या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा अनेक वर्षांपासून वाद असल्यामुळे त्या ठिकाणी संदीपान भुमरे यांना लोकांनी पसंती दिली। कदाचित त्या ठिकाणी जर हिंदू मुस्लिम वाद नसता तर संदीपान भुमरे यांचा देखील पराभव झाला असता। मराठवाड्यात प्रत्येक मतदारसंघात मनोज जरांगे पाटील इफेक्ट हा पाहायला मिळाला। मात्र आता मराठवाडा खऱ्या अर्थानं मराठावाडा झाला आहे। मराठवाड्यातील 8 पैकी 7 मतदारसंघामध्ये मराठा खासदार निवडून आले आहेत। एकमेव लातूर हा एससी साठी राखीव असल्यामुळे त्या ठिकाणी एससी खासदार आहे। मात्र 8 पैकी 7 ठिकाणी मराठा खासदार हे निवडून आलेले आहेत। तर 8 पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला विजय मिळवता आला आहे। हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर, परभणीत बंडू जाधव, नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण, बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे, जालन्यामध्ये डॉक्टर कल्याण काळे आणि संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे, त्याचबरोबर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर असे 8 पैकी 7 मतदारसंघामध्ये आता मराठा खासदार हे निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता हे 7 मराठा खासदार लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाविषयी कशा प्रकारे प्रश्न विचारतात व काय पाठपुरावा करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं की मराठवाड्यातील 8 पैकी 7 मतदारसंघामध्ये आता मराठा खासदार आहेत, त्याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।